राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहादा तालुक्यातील वडळी येथे प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पथसंचलन करण्यात आले। सायंकाळी स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध रीतीने एकत्र जमले होते। वादन पथक, घोषवाक्ये आणि शिस्तबद्ध पथसंचलन निघाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा प्रारंभ होऊन 100 वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आपल्या गणवेशासह घोषवाद्यांसह पथसंचलनात सहभागी झाले होते। यावेळी गावातील पटेलवाडी, माऊलीपुरा, जगताप गल्ली, माळीवाडा, ब्राह्मण गल्ली, बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे सावित्रीबाई फुले नगर, शिवाजीनगर, बसस्थानक परिसर, बाजारपट्टा अशा विविध ठिकाणी पथसंचलन करण्यात आले। मंचावर धुळे विभाग प्रचार प्रमुख प्रफुल्ल धोंडू साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झालटे, प्रकाशा तालुका संचालक राजेंद्र चौधरी उपस्थित होते। समाज संघटन मजबूत करण्यासाठी, मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी केली। त्या संघटनेला आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत। प्रथम शाखेच्या माध्यमातून हिंदू संघटित करण्याचं काम डॉक्टर हेडगेवारांनी केलं। स्थापनेपासून आजतागायत संघाचे काम निरंतर सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडणारे आम्ही असल्याचे प्रफुल्ल धोंडू साळुंखे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले। पथसंचलनात गणवेशधारी स्वयंसेवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। या संचलनात 1.5 वर्षीय स्वयंसेवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा तसेच घराच्या छतावर उभे राहून स्वयंसेवकांवर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली। यावेळी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते। सुनील माळी, श्री न्यूज, शहादा। काँग्रेस पक्ष त्यावेळेस ही सामाजिक चळवळ होती। काँग्रेस चरख्याच्या माध्यमातून समाज संघटन करण्याचं त्यांचं काम चालू होतं। त्या संघटनेमध्ये सुद्धा काही काळ डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी काम केलंय। नुसतं काम नाही केलं तर एका राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ते व्यवस्था प्रमुख होते। जो आज आमच्यावर विरोधक आरोप करतात की स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचा कार्यकर्त्यांचा काही सहभाग नाही, तर असे शेकडो उदाहरण आपल्याकडे आहेत की ज्यांनी त्यावेळेसच्या सगळ्या चळवळींमध्ये आपली आपली भूमिका निभावली। मग देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वेगळ्या चळवळीमध्ये काम करत असताना डॉक्टरांच्या मनामध्ये सतत एक प्रश्न यायचा, या देशाला आज ना उद्या तर स्वातंत्र्य मिळणार, सगळी मंडळी यासाठी खूप कष्ट करतायत, पण 1000 वर्षापासून जी आम्ही गुलामी भोगतोय तर त्याचं कारण काय? मुठभर लोक कोणीतरी येतं आणि आमच्या देशावर आक्रमण करतं। त्यावेळेस 1925 मध्ये आमची लोकसंख्या 25-30 कोटी असेल, काही हजारो लोक आमच्या देशावर राज्य कशी करतात? व्यवसायाने डॉक्टर असताना त्यांचा स्वभाव चिकित्सक होता। कोणतीही समस्या त्यांना समोर दिसली की त्याच्या मुळापर्यंत त्यांचा स्वभाव होता। वेगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना, समाजामध्ये फिरत असताना त्यांना 3 गोष्टी लक्षात आल्या की या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही मुठभर लोक काम करतायत, पण आमचा खरा जो समाज आहे तो आत्मविस्मृत आहे। मी कोण आहे याची ओळख त्याला राहिलेली नाही।